मुंबईमध्ये बीडीडी चाळीमध्ये तोडकामाला सुरुवात झालेली आहे। अनेक पोलीस कुटुंब सध्या या ठिकाणी राहत आहेत, तरी देखील म्हाडाच्या वतीने तोडकाम सुरू करण्यात आल्यामुळे या सर्व या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पोलीस कुटुंबियांना नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। बीडीडी चाळीतली ही सध्याची दृश्य आहेत। नायगाव परिसरातली ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये म्हाडाच्या वतीने तोडकामाला सुरुवात झालेली आहे। अशा परिस्थितीत देखील अनेक पोलीस कुटुंबीय साधारणपणे 250 पोलीस कुटुंबीय असे आहेत जे या ठिकाणी राहत आहेत आणि लवकरात लवकर राज्य शासनाने आमच्या बाबतीत विचार केला जावा, आमचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। 250 कुटुंब असे आहेत जी केवळ म्हाडाच्या वतीने राज्य शासनाच्या वतीने जो नियम करण्यात आला होता त्या नियमामध्ये बसत नसल्याने त्यांना आपल्या नवीन घरांपासून वंचित राहायची वेळ आलेली आहे। म्हाडाच्या वतीने नवीन घरं करण्यासंदर्भामध्ये काही दिवसांपूर्वी निर्णय झाला होता। याच्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जी उर्वरित कुटुंब आहेत साधारणपणे 250 कुटुंब अशी आहेत जी केवळ म्हाडाच्या एका नियमामुळे त्यामध्ये सहभागी झाली नव्हती, त्यांच्या बाबतीत विचार होईल अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते झालेलं नाहीये। आचारसंहिता राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी कोणत्याही क्षणी लागू शकते आणि अशा वेळी आमच्या बाबतीत जर विचार होणार नसेल तर आम्ही राहायचं कुठं, करायचं काय अशा पद्धतीचे सवालच या सर्व 250 कुटुंबियांना उपस्थित केलेत। ह्या सर्व महिला आंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्यात आणि मागच्या जवळपास 1.5 ते 2 तासांपासून या ठिकाणी त्यांचं एकत्रित येत आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या महिलांशी बातचीत करणार आहोत। या महिलांना प्रश्न उपस्थित केलाय, मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा विचार करतायत, मग आमच्या कुटुंबाकडे का दुर्लक्ष केलं जाते, आम्हाला राहायला घर नाहीये, केवळ म्हाडाच्या एका नियमामुळे आम्हाला वंचित का ठेवलं जाते असं देखील त्यांना म्हटलंय। कुठेतरी मुख्यमंत्र्यांना नियमावलीमध्ये सुधारणा करावी असं देखील सांगण्यात येत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, साधारणपणे किती कुटुंब आहेत, किती वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि तुमची नेमकी अडचण काय आहे? ओके, आम्ही नमस्कार, मी वैष्णवी बक्कम, नवीन 11 मध्ये राहते। अपात्र नाही बोलणार मी, म्हणजे 2011 नंतरचे जे आम्ही कुटुंबीय जे आमच्या प्रकल्पामध्ये ह्या बीडीडीच्या प्रकल्पामध्ये जे वंचित राहिलोय त्या प्रकल्पामधली मी पोलीस पत्नी, म्हणजे आम्ही सगळ्या पोलीस पत्नी आहोत। गेले मागील 3 वर्ष आम्ही हा सतत लढा देतोय। आमचे 9व्यांदा विश्वविक्रम करणारे माननीय कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा लढा लढत आहोत आणि ते सतत आमच्याबरोबर सावलीसारखे आमच्याबरोबर आहेत। त्यांचा आम्हाला सतत पाठिंबा आहे आणि त्यांच्याबरोबरच हा लढा आम्ही गेली 3 वर्ष जवळपास 250 कुटुंब लढत आहोत। तर आमची सरकारकडे ही मागणी आहे की आम्हाला आमचं हक्काचं घर हे नवीन बीडीडी चाळीतलं आहे जे आहे ते आम्हाला लवकरात लवकर द्यावं। आमच्या पात्रतेचा GR येत्या 2 दिवसात करावा, कारण की गेली 2 वर्ष आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये राहतोय। तर ते सरकारने लक्षात द्यावं आणि सरकारने आम्हाला सकारात्मक सगळं दिलेलं आहे की आम्ही सकारात्मक विचार करतोय, सकारात्मक करतोय। प्रत्येक अधिवेशनामध्ये कोळंबकर साहेबांनी आमचा मुद्दा मांडला आणि त्याला सरकारने सकारात्मकच दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब। आणि आता जस्ट पावसाळी अधिवेशनचं झालं त्याच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेतोय, पण तो निर्णय फक्त तोंडी झालाय। आम्हाला आता रिटर्न हवंय, म्हणजे पात्रतेचा GR आम्हाला आमचा 2 दिवसामध्ये त्यांनी करून द्यावा, ही आमची कळकळीची विनंती आहे। एवढंच मी सांगेन आणि त्याबद्दल आम्हाला मीडियाने आम्हाला सहकार्य केलंय। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पोलीस तोडकाम या ठिकाणी सुरू आहे, तरी देखील तुम्ही इथं राहताय। प्रशासनाच्या वतीने असं सांगितलं जात आहे की या सर्व कुटुंबियांचा हट्टीपणा आहे, प्रशासन पॉझिटिव्ह असताना देखील हे कुटुंबीय या ठिकाणची घरं सोडायला तयार नाहीत, यावर काय म्हणणं आहे? नाही, त्याच्याबद्दल हेही बोलतील। नमस्कार, मी रश्मी नितीन कोसरेकर, सगळ्यांच्या वतीने मी नमस्कार करते। जसं आता ह्या ताई बोलल्या की माननीय आमदार कोळंबकर साहेब आमच्यासाठी दिवस रात्र लढा करत आहे, आमचं म्हाडाकडून सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आहे। फक्त सरकारकडूनच ही विनंती आहे की माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडून आम्हाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर ह्या 2 दिवसात आचारसंहितेच्या आधी GR आमचा पास करावा। दुसरी गोष्ट, आज आम्ही राहत्या ठिकाणी, मी इथे राहते, माझा 9 वर्षाचा मुलगा आहे, मी आज एवढ्या बिल्डिंगमध्ये एकटी राहते या माळ्यावरती। आज मी राहत असताना देखील ही तोडफोड चालू आहे। आज या बिल्डिंगला 100 वर्ष होऊन गेली आहेत आणि आज या तोडफोडीमध्ये जर स्लॅब पडला, काही झालं तर ह्याचं जिम्मेदार कोण घेणार? माझ्या मुलावरती जर स्लॅब कोसळला, आमच्यावर स्लॅब कोसळला तर जीवाची हानी कोण घेणार? आज ही परिस्थिती एवढी गंभीर आहे की मुलगा आज माझा 3ऱ्यांदा ॲडमिट आहे, त्याला डेंग्यू झाला, मलेरिया झाला, गॅस्ट्रो झाला, त्या देखील मीही आजारी आहे, माझे मिस्टर देखील आजारी आहेत। आम्ही किती फेस करावं? सरकारला हीच विनंती आहे की हे तुम्ही सगळं बघू शकता आणि लाडकी बहीण म्हणून आम्ही सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की हे लवकरात लवकर GR पास करावा, कारण एवढ्या कठीण परिस्थितीत कोणीही राहू शकत नाही। आज मी ज्या ठिकाणी राहते, आज माझा मुलगा सतत आजारी पडत आहे, आज जर त्याच्या जीवाची काही बरं वाईट झालं तर ह्याचं जिम्मेदार कोण घेणार? सरकार घेणार का?
माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना हीच विनंती आहे की आज आम्ही ज्या परिस्थितीत राहतोय, हे राहत असताना सुद्धा तोडतायत, सतत वारंवार सांगून सुद्धा देखील ती लोक ऐकत नाहीये. तर आम्ही काय डिसिजन घ्यावा म्हणून तुमच्याकडे खरोखर कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन आमचा 2 दिवसात GR पास करावा आणि हीच विनंती. आणि हे तुम्ही परिस्थिती बघा, ह्या परिस्थितीत आम्ही कसं राहू, आणि ही आम्हाला नोटीस आलेली आहे. ताई, असा कोणता नियम आहे ज्याची अडचण तुम्हाला झालेली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सर्वजण वंचित राहिला, 250 कुटुंबीय? आता म्हाडाकडून तर आम्हाला अहवाल आलेला आहे. म्हाडाकडून आम्हाला अहवाल आलेला आहे. फक्त सरकारकडूनच आमचं फक्त GR पास होणं महत्वाचं आहे. तीच मोठी आमची अडचण आहे. काय तो GR काय? GR त्यांनी टाकले की 2011 पर्यंत जे कुटुंबीय राहायला आले आहेत त्यांना जितेंद्र आव्हाड आणि मागील सरकारने निर्णय घेतला की हे लोकच फक्त पात्र ठरलेत. पण हा निर्णय कोणत्या बेसवर घेतलाय त्याला काही म्हणजे त्याचं काय बोलतात स्पष्टीकरण काही दिलेलं नाहीये. हा विशेष बाब म्हणून हा जो प्रकल्प राबवलाय त्याच्यामध्ये 2011 पर्यंतच्याच लोकांना दिलाय, पण बाकीच्यांना का नाही हे म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही. आणि जर बाकीचे नियम जर SRA वगैरे हे जे नियम लागतात तर त्या नियमामध्ये पण जर धारावीची झोपडपट्टी घेतली तर त्यांनाही सरसकट देत आहेत घरं. आम्ही तर पोलीस आहोत, पोलीस पत्नी आहोत. बाकीचे जर माझ्या 2 दिवस अगोदर जर डिसेंबरमध्ये आलाय त्याला घर मिळतंय, मला 2 दिवसांनी आले मला नाही मिळत आहे, ह्याला काही अर्थ नाहीये. मला माझं हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि का मिळत नाही ह्याचंही उत्तर नाही दिलंय सरकारने. पण त्याच्याबद्दलही आम्ही काही बोलत नाहीये कारण की सरकारने सकारात्मकच घेतलंय. आम्ही देतोय तर ते देत आहे ना, ते सकारात्मक जे तुम्ही एवढे दिवस बोललेले आहात ते फक्त रिटर्न करा. कारण की परिस्थिती खूप गंभीर आहे आता जे राहणं. आणि जे सरकार म्हणते आम्ही हट्टीपणाने राहतोय, नाही, तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली आहेत गेली 3 वर्ष. गणपतीच्या समोर CMने दिलेला आहे, DCM साहेबांनी 2दा दिलेला आहे आणि पावसाळी अधिवेशनात तर त्यांनी ठाम सांगितलं आम्ही देतोय. फक्त ते जे बोललेले आहे ते फक्त आम्हाला रिटर्न द्या. लवकर GR काढा 2 दिवसात. खूप कठीण परिस्थिती आहे. माझ्या घरातही माझी मुलगी 2दा ऍडमिट होती. मी स्वतः आता आजारी आहे तरी सुद्धा मी उभी आहे कारण की हे नाही, आता हे सहन नाही होत आहे. ही जी परिस्थिती बघताय तुम्ही, हे मागे जर दाखवलं तुम्ही तर खूप कठीण आहे. वरती हॅमरिंग चालू आहे, काही पडलं तर ते खूप जीवावर बेतणार आहे. आम्हाला ह्या रूम आहेत ना खूप आमच्या म्हणजे एकदम जीवावर येतील. तर सरकारला खरंच कळकळीची विनंती आहे, आम्हाला आमचं घर हे लवकरात लवकर GR करून द्यावं एवढी विनंती आहे बस. एकंदरीतच आपण पाहतो या सर्व या ठिकाणी उपस्थित कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की 2011 पर्यंतच्या बाबतीत जो निर्णय झालेला आहे, अगदी 2 आणि 3 दिवस जर कुणी लेट झाला असेल आणि त्याला या नियमातून तुम्ही वगळत असाल, त्या व्यक्तीला घर देत नसाल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहेत. साधारण 250 कुटुंब आहेत आणि त्यांच्या बाबतीत सरकारनं कुठेतरी पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा अशा पद्धतीची या सर्व कुटुंबियांची विनंती आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.